गणेशोत्सव में कुछ ही दिन बचे हैं और ऐसे में एसटी सेवाएं बाधित हो गई है। एसटी वर्कर्स जॉइंट एक्शन कमेटी की ओर से लंबित मांगे नहीं माने जाने पर आज से अनिश्चितकालीन हड़ताल शुरू हो गई है। एसटी की हड़ताल से राज्य भर में यात्रियों को भारी असुविधा का सामना करना पड़ रहा है। गणेशोत्सव से पहले एसटी कर्मचारियों ने अपनी मांगों को लेकर हड़ताल बुलाई है। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने कर्मचारियों को सरकारी नियमों के मुताबिक वेतन देने का वादा किया था, लेकिन समय सीमा बीत जाने के बाद भी वेतन का मसला हल नहीं होने पर कर्मचारियों ने विरोध हड़ताल शुरू कर दी है। कल्याण विट्ठलवाड़ी आगार से कोकण के विभिन्न हिस्सों में जाने वाली एसटी सेवाएं बंद हो गई हैं। येवला आगार में एसटी सेवा बंद होने के कारण यात्रियों के साथ साथ छात्रों को भी बड़ी परेशानी का सामना करना पड़ रहा है। अब छात्रों के सामने ये बड़ा सवाल है कि पेपर देने आखिर जाए तो जाए कैसे, क्योंकि एसटी बंद है। मुख्यमंत्री को कर्मचारियों की समस्या का समाधान करना चाहिए था, लेकिन अभी तक इसका समाधान नहीं हुआ है, इसलिए कर्मचारी हड़ताल पर अड़े हुए हैं। इसलिए यदि गणेशोत्सव के दौरान यातायात में व्यवधान उत्पन्न होता है तो सरकार इसके लिए पूरी तरह से जिम्मेदार होगी। ऐसी प्रतिक्रिया एसटी वर्कर्स युनियन के अध्यक्ष संदीप शिंदे ने दी है। एसटी कामगारांचं वेतन राज्य सरकार एवढं करण्यासाठी एसटी महामंडळातील सगळ्या प्रमुख संघटना एकत्रितरित्या कृती समिती करून आम्ही मुख्यमंत्री महोदयांना आंदोलनाची नोटीस 9 ऑगस्टची दिली होती। 7 ऑगस्टला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांनी आमच्यावर बैठक घेतली आणि 20 तारखेला निर्णायक बैठक घेऊन त्या ठिकाणी एसटी कामगारांच्या वेतनाचा प्रश्न सोडू अशा प्रकारचं अभिवचन माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलं असताना 20 तारीख उलटून गेली, उद्या 3 तारीख आहे। उद्यापासूनचं आमचं आंदोलन असताना सुद्धा अद्यापर्यंत एसटी कामगारांची बैठक लागलेली नाही आणि त्यामुळे राज्यातलं संपूर्ण एसटी कामगार हे प्रचंड प्रक्षोभक झालेले आहेत आणि उद्यावरच्या आंदोलनावरती ठाम राहिलेले आहेत। खरं तर आम्हाला याची जाणीव आहे की गणेश भक्तांना गावाला सोडण्यासाठी एसटी महामंडळाचे कर्मचारी वर्षानुवर्षे गणेश भक्तांची सेवा करतात, पण उद्यापासून आंदोलन करायला आम्हाला सरकार मजबूर करते आणि म्हणून जर उद्या वाहतुकीमध्ये काही खंड झाला तर त्याला सर्वस्वी जबाबदार सरकार असेल। उद्यापासूनच्या धरणे आंदोलनामध्ये राज्यातले बहुसंख्य कर्मचारी सहभागी होणार आहेत। तेव्हा आपल्या माध्यमातून मुख्यमंत्री महोदयांना माझा आग्रहाची विनंती आहे की एसटी कामगारांच्या न्याय्य प्रश्नावरती तातडीनं बैठक होऊन त्यांच्या राज्य सरकारच्या वेतनाचा प्रश्न निकाली काढावा, अन्यथा संघर्ष अटळ आहे। एसटी कामगारांच्या न्याय व प्रलंबित मागण्यांसाठी आज एसटी कामगारांच्या वतीने धंदे आंदोलन शेगाव आगारामध्ये राबवण्यात आलेले आहे। आमच्या एसटी कामगारांमध्ये शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन मिळावे या मागणीसाठी बेमुदत धरणे आंदोलनाचा इशारा आज आमच्या संयुक्त कृती समितीने दिलेला आहे। तरी राज्य शासनावर आमच्याकडे दुर्लक्ष करत आहे। राज्य शासनाकडे लाडकी बहीण, लाडका भाऊ इतर मागण्या करण्याकरता त्यांच्याकडे वेळ आहे, परंतु एसटी कर्मचाऱ्यांकडे त्यांचे लक्ष नाही आहे। त्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे आज कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झालेला आहे। काय मागणी आहे तुमची? आमची एकच मागणी आहे, जे राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना मिळते ते एसटी कामगारांना मिळावे। संयुक्त कृती समितीच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एसटी कर्मचारी यांनी आज कामबंद आंदोलन पुकारलेलं आहे। सरकारने कर्मचाऱ्यांच्या ज्या भूमिका होत्या, ज्या मागण्या होत्या त्या प्रलंबित आहेत, त्या अनुषंगाने मीटिंग लावली होती, परंतु दुसरी बैठक न लावल्यामुळे आज कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झालेला असून त्याचा उद्रेक आज हा तुम्हाला दिसतच आहे। त्यामुळे आज संपूर्ण महाराष्ट्रात कोणतीही बस रस्त्यावर धावत नसून आज 100% कटकटीत बंद आहे। त्याच्यामुळे आज कर्मचारी आपल्या कामापासून आंदोलनावर ठाम आहेत। आज काम बंद केल्यामुळे वाहता खूप परिणाम होत असून प्रवाशांना सुद्धा त्याचा त्रास होतो, परंतु आमची मानसिकता एसटी कर्मचाऱ्यांची अशी नव्हतीच की याचा त्रास हा प्रवाशांना सुद्धा व्हावा। आम्ही सरकारकडे वारंवार आमच्या भूमिका मांडलेल्या आहेत। आज हा होणारा त्रास हा सरकारमुळे हा प्रवाशांना होत आहे, याच्यात कोणतीही एसटीच्या कर्मचाऱ्यांचा कोणताही दोष नसून आम्ही त्यांना वारंवार कळवलेलं आहे असून त्यांनी तात्काळ आमची बैठक लावावी आणि या बैठकीतून आमचा जो भूमिका आहे, आमच्या ज्या प्रलंबित मागण्या आहेत त्या पूर्ण कराव्यात, हीच आमची एक प्रमुख मागणी आहे। त्या मागण्या पूर्ण झाल्यावर आम्ही एका सेकंदात कामावर रुजू होऊ। एक एसटी कामगार मी आपल्या पुढे आमच्या व्यथा मांडत आहे। गेल्या एप्रिल 2016 पासून कामगारांच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत। हे शासन आम्हाला नेहमी झुलवत ठेवत आहे। आमच्या मागण्या प्रामुख्याने आमचा वार्षिक वेतनवाढीचा दर हा इतर राज्य शासकीय कर्मचाऱ्यांपेक्षा 1% कमी आहे, तो आम्हाला वाढवून दिला पाहिजे। त्याचा थकबाकीचा जो फरक आहे तो देखील आम्हाला मिळालेला नाही। तसंच राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचं जसं काही महागाई भत्ता वाढत जातो त्याप्रमाणे करारात
ठरलेलं असताना देखील आम्हाला ते दिलं जात नाही। या प्रमुख मागण्यांसह आमची राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे आमचं वेतन झालं पाहिजे, यासाठी मागील 3 महिन्यापूर्वी आमच्या सर्व संघटनांची एक संयुक्त कृती समिती स्थापन झाली। त्या कृती समितीच्या माध्यमातून आम्ही प्रशासनाला एक धरणे आंदोलनाची नोटीस दिली। त्या आंदोलनाची तारीख होती 9 ऑगस्ट, परंतु माननीय मुख्यमंत्री तसेच दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी आमच्या आंदोलनाची दखल घेत दिनांक 7 ऑगस्ट रोजी आम्हाला बैठकीला बोलवलं। कृती समितीसोबत चर्चा झाली व मागण्यांचा रोडमॅप तयार होण्यासाठी त्यांनी कमीत कमी 8-10 दिवसाची मुदत मागितली। त्या अनुषंगाने 7 ऑगस्ट रोजीच आम्हाला लेखी पत्र देऊन 20 ऑगस्ट रोजी तुमचे प्रश्न निकाली काढले जातील असं आश्वासन माननीय मुख्यमंत्री साहेब यांनी दिलं। पण तरी देखील आज त्या गोष्टीला 13 दिवस उलटून देखील आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत। त्यामुळे अशोक मारुती सगबोर, महाराष्ट्र एसटी कामगार संघटना, कार्याध्यक्ष कल्याण आगार। आज आमचं हे जे आंदोलन चालू आहे, हे जे आमचं धरणे आंदोलन आहे, या धरणे आंदोलनामध्ये आता जे आमच्या पाठीमागे उपस्थित सर्व कर्मचारी स्वयंपूर्तीनं आलेले आहेत। आमच्या 2016 पासूनच्या मागण्या, प्रलंबित मागण्यांबाबत आम्ही वारंवार शासनाबरोबर, प्रशासनाबरोबर पत्रव्यवहार केलेले आहेत। वेळोवेळी आमच्या मागण्यांचे त्यांना आम्ही निवेदनं दिलेले आहेत, परंतु अद्यापपर्यंत कुठल्याही प्रकारे त्यावर चर्चा करून आमचे प्रश्न सोडवले गेले नाहीत। सोडवले न गेल्यामुळे संपूर्ण कर्मचाऱ्यांचा या ठिकाणी उद्रेक तयार झाला, असंतोष पसरला आणि त्या असंतोषाच्या याच्यातून आज हे आमचं धरणं आंदोलन आम्ही या ठिकाणी प्रशासनाला त्याप्रमाणे कायदेशीर नोटीस दिलेली आहे। नोटीस दिल्यानंतर ॲक्च्युली आम्हाला ते प्रशासन असेल, शासन स्तरावर असेल, हे प्रश्न सोडवायला पाहिजे होते। राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय आमचे एकनाथरावजी शिंदे साहेब हे खूप दाते आहेत, परंतु आमचे प्रश्नच त्यांच्यापर्यंत गेले नाही, आमच्या बैठकच त्यांच्यापर्यंत जात नाही आणि त्या अनुषंगाने कुठेतरी आम्हाला इथे राजकारण केल्याचा वास आल्यामुळे नाविलाजास्तव आमच्या सर्व कर्मचाऱ्यांना या आंदोलनामध्ये उतरावं लागलं आहे। आम्हाला कुठल्याही प्रवाशांची किंवा आता चाकरमाने गणपती उत्सव आहे, चाकरमाने कुठल्याही कुणाचीही गैरसोय करायची अजिबात इच्छा नाही। मात्र गेल्या 1.5 वर्षापासून सततच्या मागण्या करूनही या एस टी कर्मचाऱ्यांचे प्रश्न सुटत नसल्यामुळे अगदी नाविलाजास्तव आम्हा सर्वांना ह्या आंदोलनामध्ये उतरावं लागून शेवटी आम्हाला कुठेतरी आमच्या राज्याच्या मुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेबांकडं आमचे प्रश्न मांडायची ही आम्हाला शेवटी पर्याय नाही। कायद्याने दिलेल्या अधिकाराचा वापर करून आम्ही आता हे धरणे आंदोलन चालू केलं आहे। यानंतर आमची माफक अपेक्षा आहे आपल्या राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी तातडीने याबाबत लक्ष घालून आणि हे प्रश्न तातडीनं सोडवून हे आंदोलन लवकरात लवकर संपवण्याची आम्ही त्यांना विनंती करतो। मात्र जर आमच्याकडं अजूनही दुर्लक्षितपणा केला गेला तर मात्र आमचे सगळे कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे की जोपर्यंत आपल्या मागण्या पूर्णत्वास जात नाही तोपर्यंत हे आमचं बेमुदत धरणे आंदोलन चालू राहणार आहे। आम्ही 2 तासापासून इथे उभे, आमची एक्झाम चालू आहे, तर बस लवकरात लवकर हा संपवून त्यांची मागण्या लवकरात लवकर पूर्ण करावा हीच माझी मागणी आहे आणि लवकरात लवकर बस चालू करावा, कारण की भरपूर प्रवासांना त्रास होतो, आमच्या कॉलेजच्याच विद्यार्थ्यांना सुद्धा त्रास होतो, तर परीक्षा चालू असल्यामुळे सगळ्यांना लेट होते, तो प्लीज लवकरात लवकर ही मागण्या पूर्ण करा। चाललो आहे पाथर्डीला आमचा पाहुणा वारला आहे, त्याच्यासाठी आम्ही 7 वाजल्यापासून आम्ही गाडीची वाट बघतोय, आम्हाला अजून गाडी मिळाली नाही। काय सांगतात? ते सांगतात का 1 तासाने 2 तासांनी चालू होणार आहे असं बोलतात, त्याच्यासाठी आम्ही थांबलो इथं।